मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत कोजागिरी पौर्णिमाच्या जे संपूर्ण माहिती आहे आणि शुभ मुहूर्त काय आणि कशी सेवा करायची आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी। तर त्या अगोदर आपण स्वामींचं चिंतन करूया। श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते। आणि आज या कोजागिरी पौर्णिमासाठी आणि संपूर्ण सेवेसाठी कुठल्या कुठल्या सेवा लागणार आहे त्याची सुरुवात करणार आहे। तर मित्रांनो, कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तर कोजागिरी पौर्णिमा ही लक्ष्मी प्राप्तीसाठी सर्वात महत्त्वाचा दिवस असतो आणि त्या दिवशी माता लक्ष्मी आकर्षित होण्याचा दिवस असतो। जो कोणी या दिवशी पूजा पाठ सेवा अर्चना माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करतात त्याच्या घरात धनधान्याने घर भरलेलं असतं आणि 7 जन्माची त्याची दरिद्रता कायमची कटकट दूर निघून जाते। तर या दिवशी आपल्याला काय काय पूजा करायची त्याबद्दल आपण जाणून घेऊया। तर मित्रांनो, या दिवशी आपल्याला 3 सुपाऱ्या घ्यायच्या आहेत। तर त्या कुठल्या कुठल्या कशा घ्यायच्या आहेत आपल्याला, आणि एक कापडची जरूरत आहे। तर एक सफेद कापड असेल तर चांगलं। तर इंद्र चंद्र कुबेर आणि लक्ष्मी अशा 3 सुपाऱ्या मोठ्या मोठ्या घ्यायच्या आणि जो कपडा राहील तो कपडा चौरंगावर आथरा आणि त्या कपड्यावर तुम्ही गोल आकाराचा चंद्र काढा। तो चंद्र म्हणून चंद्राचं प्रतीक असतो। आणि मग इंद्र देवताचं एक सुपारी, चंद्रदेवताची एक सुपारी। चंद्रदेवताचा तर आपण चांद काढलेला आहे तो चंदनाने काढायचा आहे। इंद्र कुबेर आणि लक्ष्मी असे 3 सुपाऱ्या आपल्याला 3 जणांच्या नावाच्या ठेवायच्या आहेत। तर त्या सुपाऱ्या आपल्याला रात्री 12 वाजताच पूजायच्या। तर त्या तिघी सुपारी आपल्याला नागिनच्या पानावर थोडे थोडे अक्षत टाका आणि त्या तिघी सुपाऱ्या आपल्याला ठेवायच्या आहे पूजेमध्ये। आणि रात्री 12 वाजता तुम्हाला 16 वेळा श्री सूक्त बोलायचं आहे। लक्ष्मी गायत्री मंत्र 1 माळ 108 वेळा, विष्णू गायत्री मंत्र 108 वेळा, कुबेर मंत्राची 1 माळ 108 वेळा, व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा। तर अशी ही संपूर्ण सेवा तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी त्या दिवशी करायची आहे। तर इंद्र चंद्र कुबेर लक्ष्मी असे त्या दिवशी पृथ्वीवर भ्रमण करता निघत असतात। तर जो कोणी रात्री 12 वाजता ही पूजा करतो तर त्याच्या घरात धनधान्याने घर भरलेले राहतं। तर दिवाळी येण्याच्या अगोदर सर्वात अगोदर आपल्याला कोजागिरी पौर्णिमाची पूजा करावी लागते, कारण कुबेर देवतांना आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी विष्णूंचा सुद्धा दिवस आहे। तर यांची पूजा आपण केली म्हणजे दिवाळीत आपल्या घरी माता लक्ष्मी विष्णू भगवानाला घेऊन आपल्या घरातच विराजमान राहतात। तर या दिवशी कोणी झोपू नये। जो कोणी या दिवशी झोपतं आणि ही पूजा करत नाही त्याच्यावर अक्काबाईचा फेरा येतो। अक्काबाई म्हणजे कोण? दरिद्रता। तर त्याच्यावर दरिद्रताचा फेरा येतो, ते झोपलेले राहतात। तर देवी माता म्हणते की अक्काबाईचा फेरा यांच्यावर द्या, कारण हे माझी पूजा करत नाहीये तर यांच्या घरात दरिद्रताचा आगमन राहील असा ते श्राप देते। आणि जो कोणी पूजा करत राहतो रात्री 12 वाजता त्यांच्या घरात ती स्वयं विष्णू भगवानांना इंद्र चंद्र कुबेर लक्ष्मी स्वतः विराजमान होतात। या दिवशी कोजागिरीच्या पौर्णिमेच्या दिवशी रात्री चंद्र छान रात्री खूप छान लवकरच उगवतो, कारण लवकरच आलेला असतो। कारण पौर्णिमेमध्ये ज्या दिवशी पौर्णिमा या अमावस्या काही असतं तर त्या दिवशी दैविक शक्ती सर्वात जास्त जागृत असते। तर पौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण चांद जो चंद्र राहतो तो संपूर्ण गोल आकारात राहतो आणि त्याची शक्ती त्या दिवशी सर्वात जास्त राहते। कोजागिरी पौर्णिमाचा जे लख उजेड प्रकाश राहतो तो सर्वात जास्त राहतो। त्या दिवशी आपल्याला खीर बनवायची आहे, नाही तर बासुंदी आटवायची आणि बासुंदीमध्ये 2-3 दाणे तांदळाचे टाकायचे, कारण तांदूळ ही लक्ष्मीचं प्रतीक असतं। तर या दिवशी खीर सुद्धा आपण केशरयुक्त तुम्हाला ही खीर बनवायची आणि ती खीर रात्री 10 वाजता तुम्हाला ठेवून यायचं। ज्यावेळेस संपूर्ण चंद्र येऊन जाईल त्याचा लख प्रकाश आपल्या बासुंदीमध्ये नाही तर खिरीमध्ये पडायला हवं। जर आपल्या बासुंदी जिथं छतावर ठेवलेली आपण टेरिसवर ठेवलेली तिथं जर संपूर्ण चंद्रमा त्या खिरीमध्ये जर उतरला तर त्याच्यामधून अमृत प्राशन पडत असतं। तर ते अमृत आहे तर ते खिरीमध्ये नाही तर तुम्ही बासुंदी केली आहे त्या बासुंदीमध्ये वरून अमृतच्या धारा त्याच्यामध्ये पडत असतात आणि ते अमृतमयी आपण दूध किंवा खीर किंवा बासुंदी पितो तर आपल्याला अमृतमय जीवन प्राप्त होतं। आपल्या सर्व इच्छा ज्या राहतात त्या लवकरात लवकर पूर्ण होतात आणि आपल्याला धान्याची
प्रगती होते, धनधान्याचे भंडार भरलेले राहतात. कारण साक्षात इंद्र, चंद्र, कुबेर, लक्ष्मीचा आशीर्वाद त्या दिवशी आपल्याला मिळतो. आणि लगेच 12 वाजता 12:30 वाजता 39 मिनिटाची आपली संपूर्ण ही सेवा झाल्यानंतर ते आपल्याला दूध लगेच प्राशन करायचे. हातच्या साथ ते दूध प्राशन करा. ज्यांना जे झोपलेलं असतील, लहान बाळ असेल या कोणी आजारी व्यक्ती झोपलेलं पण असेल तर सकाळी ते तीर्थ द्या. पण आपण स्वतः आपल्या घराला स्वर्ग बनवण्यासाठी, आपल्या घरातील दरिद्रता दूर करण्यासाठी आपल्याला जागे राहायचं आहे आणि आपल्याला ही पूजा करून घ्यायची. आपल्या नवऱ्याच्या प्रगती करता, आपल्याला धनधान्यामध्ये वृद्धी करता, लक्ष्मीच्या बरकतीसाठी आपल्याला ही सेवा करून घ्यायची. तर ही पूजा तुम्हाला मिस करायची नाही आहे. सर्वांनी आवर्जून करा आणि हा व्हिडिओ सर्वच जणांना शेअर करा, म्हणजे ती सुद्धा ही पूजा करतील. तर तुम्हाला पूजा एकदम साधी, सोपी, सरळ आहे. तुम्हाला लक्षात आलं असेल की पूजामध्ये काय काय सांगितलंय. परत एक वेळा सांगते, ऐकून घ्या. एक चौरंग घ्या, चौरंगावर एक कपडा बिछवा. व्हाईट असेल तर चांगली गोष्ट, व्हाईट नसणार तर मग लाल असेल तर त्याच्यावर चंद्राचा आकाराचा एक गोल चांद काढा आणि मग एक कळस भरा. कळसच्या खाली थोडे चावल अक्षदा ठेवा. कळशात पाणी भरलेला कळश ठेवायचा आणि त्यामध्ये आंब्याची डाळी हे इंद्राचं प्रतीक म्हणून टाकायचं आहे. तर आंब्याची डाळी तुम्हाला ते इंद्राचं प्रतीक म्हणून टाकायचं आहे. 3 सुपाऱ्या घ्या, 2-2 पानांवर 3 सुपाऱ्या. इंद्राचं प्रतीक झालंय आपलं कुबेर, लक्ष्मीजी म्हणून आपल्याला आणि एक गणपती, असे 3 सुपाऱ्या ठेवायच्या आहे. गणपती, लक्ष्मीजी आणि कुबेरजी. आणि ज्या वेळेस या 3 सुपाऱ्या झाल्या की ॲब्रो टेपने तुम्हाला त्यांच्यावर लिहून घ्यायचं आहे गणपती बाप्पा, लक्ष्मी आणि कुबेरजी. कारण त्या सुपाऱ्या आपल्याला धनतेरसला लागणार आहेत पूजेला. 5 दिवसाची जी पूजा राहते तर ह्या सुपाऱ्या छान स्टीलच्या डबीत ठेवा, म्हणजे ह्या सुपाऱ्यांची आपल्याला पूजा करायची आहे. आणि मग दिवाळीनंतर दुसऱ्या दिवशी, ज्या दिवशी अमावस्या होऊन जाते, त्याच सुपाऱ्या आपल्याला लाल पोटलीमध्ये, लाल कपड्याच्या ह्याच्यात थोडे तांदूळ, तो उपाय सांगेल मी, आणि त्या 3 सुपाऱ्या आपल्याला घेऊन लॉकरमध्ये ठेवायच्या आहे. म्हणजे आपलं लॉकर, आपलं जे घर आहे, आपल्या घरात धनधान्याची बरकती बनून राहील. तर असं आपल्याला हा उपाय कोजागिरी पौर्णिमापासूनच करायचा आहे. तर आता मला असं वाटतं तुम्हाला हा उपाय लक्षात आलेला असेल. 3 सुपाऱ्या, इंद्र, चंद्र, कुबेर, लक्ष्मी आणि आंब्याची डाळी, असे 5च वस्तू लागणार आहे. जास्त काही खटपट या वेळ नाही लागणार. 10 मिनिटाचीच तुमची मांडणी आहे, सोपी सरळ. आणि दिवे लावा. तुम्हाला जेवढे दिवे लावायचे असेल तर तेवढे दिवे लावा. आणि तुम्हाला जर शक्य असलं तर एक तांब्याचा कलश घ्या, तो पाणी भरलेला घ्या, त्याच्यामध्ये एक चांदीचा शिक्का टाका आणि तो कलश तुम्हाला छतवर ठेवायचा आहे. कोजागिरीच्या पौर्णिमेच्याच दिवसाचा उपाय हा. आपण ज्या वेळेस तुम्ही बासुंदी, खीर छतवर ठेवायला घेऊन जाणार, जर तुम्हाला जर असं मनाला सॅटिस्फाय वाटलं तर, पण नक्की करा, हा उपाय पण चांगला आहे, 100% फरक पडेल. तर त्या कलशामध्ये चांदीचा सिक्का टाकून द्या. त्या सिक्क्यावर लक्ष्मी कमळामध्ये बसलेली पाहिजे आणि तो कळस पण तिथं खिरीजवळच ठेवा बाजूला. कारण ज्या वेळेस अमृत प्राशन खिरीमध्ये ज्या वेळेस पडेल, बासुंदीमध्ये पडेल, तर ते अमृत प्राशन त्या कळशात पण पडेल आणि ते पाणी तुम्हाला संपूर्ण घरात शिंपडायचं आहे. तो चांदीचा सिक्का लॉकरमध्ये ठेवायचा आहे. त्यावेळेस दिवाळी येईल, धनतेरसच्या दिवशी तो सिक्का तुम्ही ज्यावेळेस सर्व सिक्के पूजायला काढतो आपण, तर त्या सिक्क्यांबरोबर तो सिक्का पण पूजायला काढणारच. तर तो सिक्का वेगळा ठेवायचा, कारण तो इंद्र, चंद्र, कुबेर, लक्ष्मीचा आशीर्वादाचा आहे. कारण आपल्याला त्या 3 सुपाऱ्यांबरोबर तो सिक्का पण पोटलीत भांडून वर्षभर आपल्या धनाच्या जागेवर ठेवायचा आहे. तर असा हा उपाय तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल. आवडला तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये जय माता दी, जय महालक्ष्मी माता, नाही तर कुठून, कोणत्या गावाहून माझा व्हिडिओ ऐकत आहे ते तरी करा. तर आता आपण अजून काही जाणून घेऊया. शरद पौर्णिमेच्या रात्री जे चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असतो आणि या रात्री चंद्राच्या किरणावर अमृताचा वर्षाव होतो असे मानले जाते. त्यामुळे शरद पौर्णिमेच्या रात्री खीर किंवा दूध, बासुंदी चंद्रप्रकाशात ठेवले जाते. नंतर ते प्रसाद म्हणून ग्रहण केले जाते. आणि हिंदू धर्मात सर्व म्हणजे पौर्णिमा आणि अमावस्या हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. यापैकी काही अमावस्या आणि पौर्णिमा तिथी विशेष आहेत. अश्विन महिन्यातील पौर्णिमा विशेष महत्त्व देणारी आहे. या दिवशी कोजागिरी पौर्णिमा, शरद पौर्णिमा असा उत्सव साजरा केला जातो. रास पौर्णिमा किंवा कोमोदी व्रत असे सुद्धा म्हणतात. शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असतो
आणि या रात्री चंद्राच्या किरणावर अमृताचा वर्षा होतो असे मानले जाते. त्यामुळे शरद पौर्णिमेच्या रात्री खीर किंवा दूध प्रकाशात ठेवले जाते. नंतर ते प्रसाद म्हणून ग्रहण केले जाते. हे उत्तम आरोग्य आणि समृद्धी प्रदान करते. याशिवाय शरद पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि या दिवशी अनेक ग्रंथांमध्ये याचा उल्लेख आढळतो. त्यामुळे या दिवशी आपल्या भक्तांवर लक्ष्मी माता लवकर प्रसन्न होते. तर शरद पौर्णिमेच्या रात्री विधीनुसार लक्ष्मी मातेची पूजा केल्याने घरात ऐश्वर्य सुख समृद्धी नांदते. तर पंचांगानुसार यावर्षी अश्विन महिन्याची पौर्णिमा शनिवार 28 ऑक्टोबरला पहाटे 4:17 सुरू होईल. तर दुसऱ्या दिवशी रविवार 29 ऑक्टोबरला पहाटे 1:53 समाप्ती होईल. शरद पौर्णिमा म्हणजे 28 ऑक्टोबरलाच आपल्याला उदया तिथीचे हे सर्व जे काही मी तुम्हाला सांगितलं हे सर्व त्याला उदया तिथीलाच करायचं आहे. कोजागिरी पौर्णिमेला दूध आटवण्याचे खूप महत्त्व आहे. असे मानले जाते की शरद पौर्णिमेला चंद्राच्या किरणांमध्ये ठेवलेले दुधाचे सेवन केल्यास रोगांपासून मुक्ती मिळते. हे दूध त्वचेच्या आजाराने त्रस्त असलेल्या लोकांसाठी लाभदायक असते. डोळ्यांच्या आजाराने त्रस्त असलेल्या या दुधाचा फायदा होतो. याशिवाय अनेक अर्थांनी हे विशेष रूप मानले जाते. तर अशी तुम्हाला ही कोजागिरी पौर्णिमेची माहिती दिलेली आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. भेटूया अजून छोट्याशा माहितीसोबत, छोट्याशा व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. जय श्री महाकाल. जय माता दी. शेअर करायला विसरू नका.